नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हे बघा किती मनमोहक दृश्य असं मनाला प्रफुल्लित करणार। विदर्भातील ट्रेकिंगसाठी सर्वात सुंदर जागा म्हणजे पेरचागड। हे विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगल आणि ताडोबा अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर आज आपण जाणार आहोत पेरचागड या डोंगर, त्याला 7 बहिणीचा डोंगर सुद्धा म्हणतात। तर चला मित्रांनो, आज जाऊया पेरचागड आपल्या छोट्या धनुनी। चला मित्रांनो, आजचा प्रवास हा आपण चंद्रपूरहून करत आहे। सकाळचे 8 वाजले आहे। तर आपण सकाळला 8 वाजता इथनं चंद्रपूरहून निघालेलो आहोत। या मार्गाने जात असताना आम्हाला अशा सुंदरशा अशा गायी दिसल्या, मोठे कान असलेल्या आहे। खूप सुंदर अशा होत्या गायी ह्या। मित्रांनो, चंद्रपूरवरून पेरचागड येथे जायचं असल्यास तो अंतर 100 ते 110 किलोमीटर आहे आणि जर नागपूरहून जायचं असेल तर 120 ते 130 किलोमीटर अंतरावरती हा गड आहे। तळोदीच्या अगोदर आपल्याला एक इथे फाटा मिळेल। त्या फाटाने आपल्याला डाव्या बाजूला वळावं लागेल, जो सरळ मार्ग पेरचागड येथे निघते। हे बघू शकता मित्रांनो, आपल्याला किती लांब हे डोंगर रांगा आता दिसत आहे। तर चला समोर जाऊया। मित्रांनो, समोर तुम्हाला जो गेट दिसत आहे तो गेट आहे पेरचागड या डोंगराकडे जाण्याचा मार्ग। आता आपण आलेलो आहोत 7 बहिणीच्या डोंगराच्या पायथ्याजवळ। तर तुम्ही बघू शकता, तर तुम्ही बघा, मी येतो समोर।
मित्रांनो, ट्रॅक चढायच्या अगोदर आपण बघूया डोंगराच्या पायथ्याशी असलेला मारुतीचं मंदिर. तर चला मंदिराचे दर्शन घेऊया अगोदर. चला मित्रांनो, मंदिराचे दर्शन घेऊया, मारुतीचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे आहे सातबहिणी डोंगराचा ट्रॅक. तर चला ट्रॅकला सुरुवात करूया. चला मित्रांनो, ट्रॅकला सुरुवात करूया. मित्रांनो, तर आपण हा ट्रॅक चालू करत असताना बघूया आपण किती वेळात चालवतो. त्यासाठी आपण हे स्टॉपवॉच लावलेला आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण ट्रॅक हा दगडाने भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सभोवताल बघू शकता किती सुंदर असं हिरवं पण आहे जंगल. तर मित्रांनो, तुम्हाला मी या थोडा डोंगराबद्दल माहिती सांगत आहे. पेरजागड म्हणजे 7 बहिणीचा डोंगर, जो ट्रॅकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून 60 मीटर म्हणजेच 1500 फीट आहे. तर चला समोर आता बघूया आणखी. तर मित्रांनो, रॅनिंगला सुरुवात झालेली आहे आणि पायवाट असल्यामुळे आता आपण सहज जाऊ शकतो. तर चला समोर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता डोंगर चढताना आम्हाला असे काही प्लास्टिकच्या बॉटला फेकून दिसत आहे इतरत्र. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बॉटला फेकत नको चला, कारण हे निसर्गांची केअर करणे हा आपलाच काम आहे. आपले हे पेरजागड येथे मकर संक्रांत आणि महाशिवरात्रीसाठी बरेच पर्यटक फिरायला येतात. गावातील काही स्थानिकाकडून माहिती घेतली असता अंबाई, निंबाई, करवाई, मुक्ताई, पावराई आणि भीमराई, उमाई अशा 7 बहिणी गावात राहायच्या, ज्या खूप शूरवीर होते. त्यांच्या स्मरणार्थ इथे मंदिर बनवण्यात आलेले आहे आणि त्याच 7 बहिणीच्या नावावरून या गडाला 7 बहिणीचा डोंगर असे नाव पडले आहे. मी नाही का शुभम इतक्यात राहतो का. तर तुम्ही बघू शकता या डोंगरावरील दगडांची रचना. या डोंगराकडे बघितले असता या डोंगरावरील दगडांची रचना खूप सुंदर आहे, जे खरोखर पाहावसंच वाटत राहते. आणि येथे दगडांवरती मधमाशांनी खूप मोठे मोठे पोळे असे तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आहे इथे. तर थोडं सावधतेने काम करा.
मित्रांनो, आपण डोंगराच्या टोकावरती चढलेलो आहोत. तर बघू शकता हे असं मनमोहक असं दृश्य. मित्रांनो, आम्हाला या डोंगरावरती चढायला साधारणतः 30 मिनिटाचा अवधी लागला आहे. तर मित्रांनो, ट्रॅक चालायची सवय नसल्यामुळे थोडंसं दम येत आहे, तरी चालेल. या तर वरती बघूया आणखी आपण. इथे फिरायला यायचे असल्यास पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये यावे. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळेल. मित्रांनो, या डोंगरावरती बरेच पर्यटक फिरायला येतात आणि त्यामधनं यांना मी माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती सांगितली आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढून घेतलं. तर चला मित्रांनो, परतीचा प्रवास आपण चालू करूया. चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 7 बहिणीचा डोंगर प्रवास संपूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.